नमस्कार मित्रांनो. बघा, तुम्ही जर ICDSचा अभ्यास करत असाल, ICDSच्या आता ज्या काही जागा निघलेल्या आहेत त्याचा जर अभ्यास करत असाल तर ICDS डिपार्टमेंट म्हणजे त्यांच्याकडून पंचायत समिती जिल्हा परिषदकडून काही पुस्तकं येतात. हा राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे यांच्याकडचं पुस्तक आहे. तर याच्यातून जर तुम्ही काही केले तर येणारे जे प्रश्न असतात ना गव्हर्नमेंटचे, ते सहसा याच्यातून येत असतात. आणि तुम्ही जर याच्यातून चांगलं प्रिपरेशन केलं तर किमान 5-7 प्रश्न याच्यामधून पडतील. तर आता आपण एक सिरीज घेणार आहोत ज्याच्यामध्ये तुम्हाला ICDSच्या सगळ्या योजना आणि ICDS संदर्भात किंवा जिल्हा परिषद संदर्भात महिला आणि बालविकास यांच्या संदर्भात ज्या योजना असतात किंवा जी माहिती आहे त्या माहिती संदर्भात आपण लेक्चर घेणार आहोत. ठीक आहे. तर लेक्चर म्हटल्यापेक्षा आपण तुम्हाला त्या संदर्भात माहिती देणार आहोत. तर या संदर्भातली संपूर्ण माहिती तुम्हाला आपण प्रोव्हाइड करणार आहोत आपल्या चॅनलवर. तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे घ्यायचं की नाही या संदर्भात तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आपण डिटेलमध्ये नाही, पण याच्यात वरवरचं तुम्हाला निश्चित विचारतील की जसं आता तुम्हाला याच्यात सांगतो मी की याच्यात काय काय दिलेलं आहे. तुम्ही एक मिनटं, याच्यात बालकांच्या सर्वांगीण विकासाचे क्षेत्र, याच्यात नॉर्मली प्रश्न असा पडते की खालीलपैकी कोणतं क्षेत्र हे बालकांच्या सर्वांगीण विकासाच्या संबंधित नाही आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे अध्यापनशास्त्र व मूल्यांकन, ते मूल्यांकनासंदर्भात कोणते नाही आहे वगैरे असे सोपे सोपे प्रश्न पडतील. याच्यामध्ये त्यांनी काही चार्ट दिलेला आहे. अंगणवाडी सेविकांची कृत्ये काय असतात किंवा क्षमता काय आहेत, त्याच्यामध्ये सुपरवायझरची कर्तव्ये कुठली आहे, त्यांची कामं काय आहेत, बालकांच्या कुठल्या कृती म्हणजे योग्य आहेत अयोग्य आहेत. त्याच्यानंतर त्यांनी बस याच्यात थोडंसं हे आहे बालक शिक्षक संबंध कसे असायला पाहिजे. त्याच्यानंतर त्यांनी अध्यापनाच्या पद्धती आणि कुठल्या वर्गात कोणते हे येतात ते दिलेलं आहे. कोश प्रणमय कोश, आनंदमय कोश, मनोमय कोश वगैरे दिलेले आहे. तर निश्चित हे तुम्हाला त्याच्यासाठी परीक्षेसाठी उपयोगात पडणार आहे. तर याबद्दल तुम्ही काय म्हणजे प्रतिक्रिया काय द्याल, घ्यावं की नाही घ्यावं, कारण मी मेहनत घेईल याच्यावर, तुम्हाला एवढं लेक्चर घेतील आणि तुम्ही जर त्याच्यासाठी इंटरेस्टेड नसेल तर काही अर्थ नाही. म्हणून तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया कळवा. जर तुम्हाला वाटत असेल की या संदर्भात आपण हे घेतलं पाहिजे ICDSचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर नक्की घेऊया आणि या संदर्भातल्या ज्या काही योजना आहेत त्या तुम्हाला निश्चितपणे तुमच्यापर्यंत पोहोचूया. तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. ठीक आहे. धन्यवाद.